उल्हासनगरातून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. शहरातील कॅम्प नंबर 5 परिसरात कपड्याच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे. उल्हासनगरमधील कॅम्प नंबर 5 मधील धोबीघाट परिसरात असलेल्या गजानंद कंपाऊंडमध्ये आज अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. आग लागल्यानंतर काही क्षणातच तिने भीषण रूप धारण केले. कारखान्यातील मोठ्या प्रमाणातील कपड्यांचा साठा जळून खाक झाला आणि या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. आणि या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा अधिक तपास सुरू असून आगीचं नेमकं कारण शोधण्याचे काम सुरू आहे. अशा घटनांमुळे औद्योगिक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, उल्हासनगर. उल्हासनगरातून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. शहरातील कॅम्प नंबर 5 परिसरात कपड्याच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे. उल्हासनगरमधील कॅम्प नंबर 5 मधील धोबीघाट परिसरात असलेल्या गजानंद कंपाऊंडमध्ये आज अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. आग लागल्यानंतर काही क्षणातच तिने भीषण रूप धारण केले. कारखान्यातील मोठ्या प्रमाणातील कपड्यांचा साठा जळून खाक झाला आणि या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. आणि या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा अधिक तपास सुरू असून आगीचं नेमकं कारण शोधण्याचे काम सुरू आहे. अशा घटनांमुळे औद्योगिक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, उल्हासनगर. उल्हासनगरातून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. शहरातील कॅम्प नंबर 5 परिसरात कपड्याच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे. उल्हासनगरमधील कॅम्प नंबर 5 मधील धोबीघाट परिसरात असलेल्या गजानंद कंपाऊंडमध्ये आज अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. आग लागल्यानंतर काही क्षणातच तिने भीषण रूप धारण केले. कारखान्यातील मोठ्या प्रमाणातील कपड्यांचा साठा जळून खाक झाला आणि या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. आणि या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा अधिक तपास सुरू असून आगीचं नेमकं कारण शोधण्याचे काम सुरू आहे. अशा घटनांमुळे औद्योगिक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज.